अखेर मुख्यमंत्री भाजपा देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब गुरुवारी आझाद मैदानावर शपथविधी। केंद्रीय निरीक्षक निर्मला सीतारामन आणि विजय रुपाणी यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर अखेर राज्याच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे। भाजपाच्या बैठकीत हा ठराव करण्यात आला असून भाजपाच्या अनेक नेत्यांनी त्यांच्या नावाला अनुमोदन दिलंय। राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार सत्तेवर विराजमान होणार आहे। केंद्रीय निरीक्षकांसोबत झालेल्या बैठकीत चंद्रकांत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला, तर उर्वरित भाजपाच्या आमदारांनी फडणवीस यांच्या नावाला अनुमोदन दिलं आहे। त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेला सत्ता स्थापनेचा तिढा अखेर सुटला आहे। महायुती सरकारचा शपथविधी येत्या 5 डिसेंबर रोजी आझाद मैदानात पार पडणार आहे। त्यासाठी भव्य व्यासपीठ उभारण्यात आलं असून शपथविधी समारंभवेळी पहिल्या रांगेत पंतप्रधान, राज्यपाल, मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्यांची आसन व्यवस्था केली आहे। तर मागे एका बाजूला मंत्री तर दुसऱ्या बाजूला काही अतिमहत्त्वाच्या व्यक्तींची व्यवस्था करण्यात येणार आहे। तर समोर सुमारे 25,000 लोकांच्या बैठकीची व्यवस्था करण्यात आली आहे। विशेष म्हणजे महायुतीला सत्तेवर आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या महिलांसाठी शपथविधीच्या ठिकाणी लाडकी बहीण कक्ष उभारण्यात येणार असून येथे 10,000 महिलांची व्यवस्था केली जाणार आहे। 23 नोव्हेंबरला महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर महायुतीला निर्वाह मिळण्याचं स्पष्ट झालंय। बहुमत मिळाल्यानंतर राज्यात महायुतीची सत्ता येणार हे निश्चित झालं होतं, परंतु मुख्यमंत्री पदावरून पडलं होतं। एकनाथ शिंदे ही मुख्यमंत्री पदासाठी कडून बसण्याची चर्चा होती, त्यामुळे हा तिढा कधी संपणार याकडे सर्वांचं लक्ष होतं। दुसरीकडे भाजपाचा मुख्यमंत्री होणार हे निश्चित झालं होतं, त्यांच्या नावाची घोषणा करणेच बाकी होते। दरम्यान आज विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत नेता निवडीची औपचारिकता पार पडली। एका कार्यकर्त्याला सर्वोच्च पदावर 3 वेळा मोदींनी बसवलं, अर्थात एका 72 तासांसाठी होते, पण तरीही तांत्रिकदृष्ट्या मुख्यमंत्री होतो, त्यामुळे 3 वेळा मला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर बसवून नेण्याचा मान मोदींनी दिला। हा पक्ष त्यांच्या नेतृत्वात मोठा झाला, त्यातूनच सामान्य कार्यकर्त्यांनी वेगवेगळी पदं मिळाली, काम करण्याची संधी मिळाली, त्यामुळे मी मोदींचे आभार मानतो। पक्षाचे अध्यक्ष JP नड्डा यांचेही आभार मानतो, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय। शरणी न्यूज संगमनेर, संपादिका कृष्ण अजित कुमार सारडा।